बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील गडी येथील वैद्यकीय क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर शशिकांत मुळे गोंदीकर यांनी आपलं नाव केलेलं आहे। 2007 पासून ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट असे कार्य करत आहेत। त्यांचे वडील सुमंतराव गोंदीकर महाराज म्हणजे एक देवमाणूसच। त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर शशिकांत मुळे गोंदीकर हे मन लावून शिकले आणि यशस्वी झालेले आहेत। बीडमध्ये वास्तव्य आणि शिक्षण घेऊन यशस्वी झालेल्या डॉक्टर शशिकांत मुळे यांनी कोरोना काळामध्ये देखील खूप चांगली आरोग्य सेवा केलेली आहे। जवळपास 17 वर्षांपासून ते आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट असे कार्य करत आहेत। सुश्रुषा हॉस्पिटलच्या माध्यमातून ते सेवा करत आहेत। या भागामध्ये दूरदूरवर ते सुप्रसिद्ध आहेत। गोरगरिबांनाही पैसे असोत किंवा नसोत ते आवर्जून आरोग्य सेवा देतात आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात, म्हणून त्यांची वेगळी ओळख या भागामध्ये निर्माण झालेली आहे। डॉक्टर शशिकांत मुळे यांचे प्रेरणास्थान कैलासवासी वेदशास्त्री संपन्न सुमंत महाराज गोंदीकर हे त्यांचे वडील आहेत। तसेच सुमंतराव मुळे या त्यांच्या आई आहेत। हेमंत मुळे हे मोठे भाऊ आहेत। तसेच वेदमूर्ती अनंतशास्त्री मुळे आळंदी हे पण त्यांचे भाऊ आहेत। तर श्रद्धास्थान म्हणून द्रविड गुरुजी काशी आणि हबप वसंतबुवा कोरडे पिंपळनेर हे सासरे आहेत। त्यांच्या कुटुंबातील सदस्य सौ रागिनी शशिकांत मुळे या त्यांच्या पत्नी आहेत। सौ सुमती हेमंत मुळे या त्यांच्या वहिनी आहेत। सौ गीता अनंत मुळे या पण वहिनी आहेत। तसेच डॉक्टर शशिकांत मुळे साहेब यांना गडी येथील राजीव गोरे यांची मोठी साथ आणि सहकार्य मिळत आहे। म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या डॉक्टर शशिकांत मुळे गोंदीकर यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। नमस्कार, मी डॉक्टर शशिकांत सुमंतराव मुळे गोंदीकर। आज 18 वर्ष झाले गडे इथं माझं हॉस्पिटल आहे, सुश्रुषा हॉस्पिटल या नावाने। आणि आज तागायत 18 वर्षापर्यंत मी इथं अविरत सेवा देत आहे व देणारे आहे। आणि यामध्ये प्रामुख्याने आज मी इथपर्यंत जे पोहोचतोय तर याचं कारण स्वर्गीय श्री सुमंत महाराज गोंदीकर माझे वडील जे आहेत त्यांचं श्रेय जास्त आहे, की जे की 1983 मध्ये बीडमध्ये येऊन त्यांनी आमच्या भवितव्याचा विचार करून आज शिक्षणाच्या दृष्टीने इथपर्यंत आम्ही पोहोचलो। आणि आज त्यांचं महत्त्वाचं प्रामुख्याने कार्य म्हणजे बीडमध्ये सामुदायिक मुंजी हा कार्यक्रम कधी होत नव्हता, पण त्यांनी आल्यापासून बीडमध्ये सुरू केलेला आहे। तो आज तागायत त्यांच्या पश्चातही माझे बंधू हेमंत हे व अनंत वेदमूर्ती अनंत हे चालू ठेवतात आणि मी माझ्या परीने जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करत राहतो। त्यानंतर आदरणीय श्री निरंतर दादा व आदरणीय श्री डॉक्टर सी ए गायकवाड हे माझ्या प्रामुख्याने आयुष्यामध्ये बदल घडवणारे 2 व्यक्ती आहेत। काम करण्यासाठी देवाने क्षेत्र निर्माण केले आणि या विविध क्षेत्रामध्ये विविध माणसं काम करतात। क्षेत्र कोणतंही असो, काम करणारी व्यक्ती कोण आहे आणि त्या व्यक्तीला आपल्या कार्याची जर जबाबदारी माहीत असेल तर निश्चितपणे त्या व्यक्तीचं कौतुक होतं। कारण मला नेहमी वाटतं की माणसाने नेहमीच या ठिकाणी आपल्या कर्माने मोठं व्हावं आणि जी माणसं कर्माने मोठी होतात त्या व्यक्तीबद्दल कमालीचा आदर असतो, रिस्पेक्ट असतो। आज मुलाखतीच्या माध्यमातून मुलाखतनामा या कार्यक्रमात बीड जिल्ह्यातील गडी हे अगदी नावाजलेलं गाव आणि या गावामध्ये या गावाच्या अवतीभोवती जी गावं आहेत त्या सर्व लोकांची मागच्या अनेक वर्षापासून सेवा करत असलेले डॉक्टर शशिकांत मुळे गोंदीकर यांची मुलाखत आज आम्ही आयोजित केली आहे। डॉक्टर साहेब 2007 पासून ते आज तागायत वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्याला आपण सेवा म्हणतो, खरंच नाही का, अगदी तीच सेवा आपण करत आहात, तो सेवाभाव आपण जपलेला आहे। परंतु आज या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हाला आज 2 पार्ट करायचे। एक पार्ट आम्ही कसे घडलो आणि दुसरा पार्ट आपलं वैद्यकीय क्षेत्राचं नाव। तर मला ऐकायला आवडेल की तुम्ही नेमके कसे घडलात, तुमचे आई वडील, तुमचं कुटुंब, एकूणच बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना आज नेमकं काय काय आठवतं? नमस्कार, मी डॉक्टर शशिकांत सुमंतराव मुळे
शुश्रूषा हॉस्पिटल गडी तालुका गेवराई इथे मी प्रॅक्टिस करतो गेले 18 वर्षापासून. आणि इथपर्यंतचा जो माझा प्रवास आहे याचे सगळे श्रेय स्वर्गीय माझे वडील सुमंतराव गोंदीकर आणि त्या पाठोपाठ नंतर वडिलांची कुठलीही कमी न भासू देता माझे बंधू श्री हेमंत गोंदीकर व अनंत शास्त्री मुळे यांना सगळं श्रेय जातं. मी लहानपणापासून 5वी पासून मला बीड येथे शिक्षणासाठी वडिलांनी सगळ्यांचा विचार करून आणलेला आमच्या तिघा भावांचा. आणि मी 5वी पासून बीड येथे चंपावती शाळा इथे शिक्षण घेऊन 5वी ते 10वी तिथे शिक्षण पूर्ण करून 11वी ते 12वी बलवीम कॉलेज इथे शिक्षण पूर्ण झालं. आणि त्यानंतर SKH मेडिकल कॉलेज बीड इथं माझा नंबर लागला. घरामध्ये मी माझा पहिला डॉक्टर जे की बऱ्याच जणांचं स्वप्न असतं ते घरच्यांनी बघितलं असावं किंवा त्या योगाने मी घरामध्ये पहिला डॉक्टर झालो. आणि त्यानंतर मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये सुरुवात केली. आणि त्यानंतर मी माझं मेडिकल कॉलेजचं पूर्ण शिक्षण झाल्यानंतर डॉक्टर निरंतर यांच्याकडे 2 वर्ष प्रॅक्टिस करून डॉक्टर CA गायकवाड यांच्याकडं 7 वर्ष प्रॅक्टिस केली. तुमचे वडील कैलासवासी सुमंतराव गोंदीकर महाराज नाही का, मी असं म्हणेल की एक कीर्तिवंत व्यक्तिमत्व, एक समाजसेवक आणि कधीही लोकांना ज्या माणसाने चुकीचं मार्गदर्शन केलं नाही. भले पैसे 4 कमी कमवले असतील परंतु माणसं जास्त कमवली. आणि असं हे व्यक्तिमत्व आज बाबांच्या आठवणीत रमताना नाही का काय काय आठवतं नेमकं, बाबा तुमचे कसे होते, काय म्हणजे बाबांच्या नेमकं काय आठवणी तुमच्या? वडिलांचा जर विचार केला तर माझ्या वडिलांसारखं व्यक्तिमत्व कधीच भेटणार नाही. कारण आपल्या मुलांचं भवितव्य ज्या वडिलाला कळतं, जे वडील बघतो त्याची आज परिस्थिती तुमच्या समोर आहे. आणि आमच्या वडिलांनी कधीही कोणालाही असं कधी तुच्छ मानलं नाही किंवा कमी मानलं नाही. आणि त्यांनी सतत सर्वांचं भलं व्हावं, कोणाकडं पैसा असू नसू ते भागवत कीर्तन याच्या माध्यमातून जेवढी समाजसेवा करता येईल तेवढी केली. आणि आम्हालाही असं शिक्षण दिलं की जेणेकरून आमचंही नाव निघावं आणि त्यांचंही नाव निघावं. आणि कुठलीही समाजामध्ये कोणत्या याच्याबद्दल कर्तव्यामध्ये कुठलीही कसूर कधीही करू नये. आपलं भगवंतांनी आपल्याला जे काही कर्तव्य दिलंय ते कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडावं, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता. हे शिक्षण आणि ही जी शिकवण आहे ती आम्हीच भाग्यवंत म्हणायचं जे की आम्हाला वडिलांकडून भेटले. आमच्या आई मा असं म्हटलं की पुढची पायरी म्हणजे माऊली नाही का. आणि माऊलीच्या नावाचा आयुष्यभर ज्या माणसाने गजर केला म्हणजे रामकृष्ण हरी नाही का. माऊलीने आपल्याला काय दिलं जगाला तर रामकृष्ण हरी हरिपाठ दिला. अगदी वडिलांनी कीर्तन भजन नाही का याच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना जागा केलं, अगदी लोकांची सेवा केली आणि नेहमीच लोकांना चांगलं सांगितलं. बाबांकडनं अनेक गोष्टी तुम्ही घेतल्या. खरं तर आम्हाला मुद्दामून ऐकायचं की नेमकं काय काय घेतलं. समाजात सेवा करताना आपण निस्वार्थ भावनेने सेवा करावी. जरी आपल्याला थोडीफार झळ जरी लागली तर परमेश्वर सगळ्या गोष्टीचं निराकरण करणारा असतो. परमेश्वर सगळ्याला सगळं भरभरून देतो. आपण आपल्याला दिलेलं कार्य आहे ते व्यवस्थित पार पाडणे, समाजामध्ये कुठल्याही फळाची अपेक्षा न करता. आणि ज्याबरोबर पूर्ण फॅमिली आमची पूर्ण जे घर आहे ते पण याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बीड येथील श्री दत्त मंदिर. ज्या दत्त मंदिरामध्ये वडिलांनी आम्हाला नेलं आणि आज तागायत आम्ही कुठलंही जी सेवा देतो तर विनामूल्य सेवा देतो. आजपर्यंत माझे मोठे भाऊ तिथं सगळं बघतात. आणि आजपर्यंत त्याचं हे उदाहरण म्हणजे की श्री दत्त मंदिर बीड येतं ज्याने आम्ही आजपर्यंत आणि त्याच्याच श्री दत्तात्रयाच्या आशीर्वादानेच आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो. ज्याचं चित्त जागेवर आहे, जो चिंतन करतो त्यालाच खऱ्या अर्थानं दत्तगुरू पावतात नाही का. अगदी वडिलांनी ही जी सेवा केली आहे, वडिलांनी दिलेले संस्कार तुम्ही अद्यापही विसरले नाहीत. मला अगदी आवर्जून विचारायला आवडेल की वडिलांना तुम्ही कुठल्या नावाने हाक मारायचा? त्यांना भाऊ या नावाने हाक मारायचो आणि आईंना आईच्याच नावाने. आणि याबरोबरही आईचंही योगदान तेवढंच आहे जे की कुठल्याही याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणतीही परिस्थिती असो आई वडिलांबरोबर आणि आम्हा मुलांबरोबर सतत उभी राहिलेली आणि सतत तिचा पाठिंबा राहिलेला. भाऊ आज नाही आहेत खरं तर, परंतु भाऊंच्या आठवणी आहेत. मी एक काल्पनिक तुम्हाला प्रश्न विचारतो. क्षणभरासाठी जर भाऊ तुमच्या समोर उभे राहिले तर भाऊंना काय सांगाल नेमकं? की आज तुम्ही आमचं जे भवितव्य
घडवण्यासाठी गोंदी या गावातून बीडमध्ये आला व जे आमचं भवितव्य घडवले यासाठी पूर्ण श्रेय हे तुमचंच आहे आणि तुमचे सदैव आशीर्वाद तुम्ही जिथे कुठे असाल आमच्या पाठीशी राहावे हीच सदिच्छा. असं म्हणतात की बापाच्या पाठीमागे बापाचं नाव करावं, नाही का? आणि खऱ्या अर्थानं तीच वडिलांना श्रद्धांजली असते, अभिवादन असतं. तर आज वडिलांचं नाव राहावं, कारण वडिलांना नावं ठेवेल असे एकही व्यक्ती सापडणार नाही, नाही का? अगदी त्यांच्या नावाचा जप करणारीच माणसं आपल्याला सापडतील. तर वडिलांचं नाव कायम राहील यासाठी आपण जे करत आहात ते आम्हाला ऐकायचं. नेहमीसाठी आपलं तर नाही पण आपल्या वडिलांचं नाव निघावं यासाठी आजपर्यंत मी हे जे आहे ते वैद्यकीय सेवेचा व्यवसाय जे गोरगरीब पेशंट आहेत त्यांच्यासाठी म्हणून अल्प दरात करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यासाठी जेवढ्या माफक सुविधा देता येतात तेवढ्याच देतो. त्यांच्यासाठी एखाद्या पेशंटचं जरी आपल्याला इथं ट्रीटमेंट वगैरे नाही करता आली की त्यांना जेवढं सोप्यात सोपं योग्य मार्गदर्शन करून योग्य त्या ठिकाणी पाठवणे व त्या पेशंटची हेळसांड न होता व्यवस्थित त्याचं निदान होऊन त्याचा उपचार भेटणं हा प्रयत्न माझा सतत असतो आणि इथून पुढे करतही राहणार. लहानपणी आईवडिलांच्या अवतीभोवती जे बालपण गेलं म्हणजे अनेक आठवणीत खरं तर मला असं वाटतं की त्या आपण लिहून जरी काढल्या तरी कमीच पडेल, नाही का? अगदी एवढ्या भरमसाठ आठवणी आहेत. आणि असं असतं की आपण कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे आपल्या हातामध्ये नाही आहे, परंतु जे आईवडील आपल्याला दैवकृपेने लाभलेले असतात ते जर चांगले असतील, देवासारखे असतील, तर निश्चितपणे आपल्याला हे आईवडील सदैव देव वाटतात. असे देव असणारे तुमचे आईवडील, आईवडिलांच्या अवतीभोवती तुमच्या भावंडाचं जे बालपण गेलं आहे आम्हाला ते ऐकायचं सर. म्हणजे त्यांनी दिलेले संस्कार असतील काही आम्हाला आठवणी सांगा. आमच्या आईवडिलांचे जे संस्कार त्यांच्याकडून जेवढे घ्यावेत तेवढे कमीच आहे. कारण वडील हे सतत भागवत कथा करतात. इथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा शिंदेवाडी झालं, नेपाळजवळ काय झालं, त्यानंतर महादळमई झालं, पाडळसिंग झालं, या ठिकाणी त्यांचं भागवत सप्ताह वगैरे असायचे. आणि भागवत सप्ताहामध्ये बऱ्याचदा ते आम्हालाही कधी कधी बरोबर घेऊन जायचे की जेणेकरून आपल्याला चांगले संस्कार भेटावे, तिथं काय असतं काय नाही भेटावं. कधी पण भागवत सप्ताह वगैरे आला की कसं चाललंय काय चाललंय यासाठी सगळ्यांचं व्यवस्थित आहे का, काही अडचणीत का, ह्या पण सगळ्या गोष्टींची विचारणा करून जे सुकर करता येईल त्यासाठी ते प्रयत्नशील असायचे. घरच्यासाठीच नाही तर बाहेरच्यांसाठी सुद्धा. आणि त्यांचं जो मित्रगण आहे गोंदी येथील, आता बऱ्याचदा मित्रगण जे आहेत ते सुरेश काका, कांता काका, वसंत काका हे सुद्धा मित्रगण जे आहेत तर ते प्रत्येक वेळी काही जरी अडी अडचणी आल्या तर बऱ्याचसे एकमेकाशी चर्चा करून बोलून एकमेकाला निर्णय घेऊन पोरांच्या भवितव्यासाठी कसा योग्य निर्णय राहील हा विचार करत. तुम्ही आत्ताच एक उल्लेख केला की लहानपणी वडील तुम्हाला बरोबर न्यायचे, तुमचे भाऊ तुम्हाला बरोबर न्यायचे. कीर्तनामध्ये उभारणारे भाऊ, भजनामध्ये उभारणारे भाऊ जेव्हा पाहायचा तेव्हा काय फील व्हायचं नेमकं? कीर्तनामध्ये आणि भागवत सप्ताहामध्ये जे काही भाऊ आम्हाला त्यांचं स्वरूप दिसायचं ते स्वरूप असं विराट वेगळंच स्वरूप होतं की साक्षात भगवंताचं दर्शन घडतंय आपल्याला. आणि ती कथा करताना त्यांच्या वाणीमध्ये एवढं माधुर्य होतं की त्याची आपण कधी गणनाच करू शकत नाही. त्यांचा आवाजही एवढा गोड होता की प्रत्येक याच्यात गवळणी म्हणा, श्लोक म्हणताना म्हणा, एकदम ऐकायला एवढं मधुर वाटायचं की समोरचा समाज सुद्धा मंत्रमुग्ध होता. आजकाल तरी बऱ्याचदा भागवत सप्ताहामध्ये पेटी, तबला, साथ, संगत ह्या गोष्टी होत्या, पण त्यांना फक्त आवाजावरच, कुठली साथ नव्हती, संगत नव्हती पेटी तबल्याची, त्यावरच एवढं त्यांनी कमवलं की श्रोतेगण अगदी मंत्रमुग्ध व्हायचे. मला असं वाटतं की ते जे काही प्रसंग आहेत लहानपणी बालपणी तुमचे झालेले नाही का, तुम्ही भाऊ बरोबर जेव्हा जेव्हा गेलात, जे पाहिलं, जे ऐकलं ते आजही हृदयाच्या त्या कोपऱ्यामध्ये अगदी कायम ते कायम ठेवले तुम्ही, नाही का? भाऊंची काय नेमकी इच्छा होती? म्हणजे तुम्हाला असं वाटलं नाही का की अरे आपले भाऊ कीर्तन करतायत, भागवत सांगतायत, मग आपण तेच अगदी पुढे नेलं पाहिजे असं? यामध्ये भाऊंची इच्छा तर आपली परंपरा आणि आपलं हे जे काही वैदिक आहे ते तर पुढं असं चालू राहावं ही तर इच्छा होतीच. मग त्यासाठी त्यांनी, माझे काकाही पण भागवत करतात आणि माझे 1 नंबरचे भाऊ हे पण करतात आणि 2 नंबरचे भाऊ
आनंद शास्त्री हे संगीत भागवत रामायण हे करतात. मग त्यांना थोडंसं असं वाटलं की आपल्या घरामध्ये काही थोडंसं अजून वेगळं असावं, जेणेकरून की आपल्या इथून पुढच्या पिढीला सगळ्या समाजामध्ये जे तोंड द्यायचं काम पडतंय, तर त्यामध्ये आपल्या प्रत्येक क्षेत्रातला एक माणूस आपल्या घरात राहावं. आणि त्यानुसार त्यांनी हा वैद्यकीय व्यवसाय मला निवडायला लावला. आणि इथून पुढेही आमचे जे काही भावाचे मुलं आहेत ते पण एक मधुसूदन म्हणून जो आहे तो हे झालाय, CA झाला, हे वकील झालाय. त्यानंतर भावाचा मुलगा कैवल्य जो आहे तो CA झालाय. त्यानंतर विश्वंभर हा वैद्यक क्षेत्र प्लस इंजिनिअरिंग हा पण करतो. आणि दुसरा भावाचा मुलगा जो आहे तो इंजिनिअरिंग चालू आहे. आणि माझा जो मुलगा आहे रशियामध्ये MBBS सेकंड इयर आहे. तुम्हाला ज्या वेळेला हे सगळं चांगलं वातावरण मिळालं, सगळे तुमचे अगदी कुटुंब अगदी एक आदर्श कुटुंब नाही का, आणि अशा आदर्श कुटुंबामध्ये आपण लहानाचे मोठे झाले साहेब, तर शालेय जीवनामध्ये तुम्ही कसे होतात नेमके, म्हणजे अभ्यासात नेमका प्रोग्रेस कसा होता, तुमचे मित्र कसे होते नेमके ते सांगा. शालेय जीवनाचा जर विचार केला तसा अनुभव कधीच आयुष्यात आम्हाला तर भेटलाच, पण इथून पुढच्या पिढीला कधीच भेटणार नाही. कारण त्यावेळेस आम्ही चंपावती शाळेत चालत जाणं, चालत येणं, परिस्थिती सुद्धा बिकट असल्यामुळं जी परिस्थिती आहे त्यामध्ये आपण कसं पुढं जात राहावं आणि कुठल्याही अडचणीवर मात करत कसं शिक्षण घ्यावं हे वडिलांनी उत्तमरित्या आम्हाला शिकवलं होतं. आणि याचाही एक उदाहरण म्हणजे माझे मोठे भाऊ हेमंत, जे की आम्ही बीड मध्ये यायच्या अगोदरही आमच्या वडिलांच्या आत्याकडे राहत होते. आणि त्या कठोर कष्टातून त्यांनी पण शिक्षण घेत पुढे आले. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे माझ्या समोर आहे की माझे मोठे भाऊ, नंतर दुसरे जे भाऊ आहेत आळंदीला असतात, क्षेत्र आळंदी येथे, त्यांनी पण जवळजवळ 15 वर्ष आळंदी येथे स्वतः एकटे राहून शिक्षण घेऊन आज इथपर्यंत या परिस्थितीत आम्ही आहोत. तर हे सगळं श्रेय वडील भाऊ यांना जातं. आणि हे शिक्षणाचं श्रेय याच्यातून कसं पुढे जात राहावं हे शिकायला भेटतं. मला असं वाटतं की तुम्ही आणि तुमचा पूर्ण परिवार आज पूर्णपणे भाऊमय आहे. म्हणजे वडील नाही आहेत शरीराने फक्त, परंतु मला असं वाटतं की मनाने वडील तुमच्या बरोबर आहेत, त्यांची दुआ आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत. साहेब विचार असं वाटतं की वैद्यकीय क्षेत्रामध्ये येऊन तुम्हाला आज 18 वर्ष झालेली आहेत, आणि या 18 वर्षामध्ये कधीही गालबोट लागणार नाही याची काळजी घेतली, उलट लोकांची आपण सेवा केली. कारण या गडी आणि परिसरामधील लोक तुमचं नाव घेतात नाही का. कारण बरीच माणसं डॉक्टर होतात, वकील होतात, इंजिनियर होतात, परंतु नाव करणे हा जो प्रकार आहे तो बऱ्याच जणांना जमत नाही, पण तुम्हाला तो जमला. आम्हाला वैद्यकीय क्षेत्रातला तुमचा जो 18 वर्षाचा जो प्रवास आहे तो ऐकायचा आहे. वैद्यकीय क्षेत्रातला जर प्रवासाचा विचार केला तर तुम्ही सुद्धा थोडंसं आश्चर्यचकित व्हाल. कारण मी बीडमध्ये निरंतर सरांकडं आणि CA गायकवाड सरांकडं प्रॅक्टिस केल्यानंतर आहेर चिंचोली इथं 5 वर्ष मॉर्निंगमध्ये प्रॅक्टिस केली, सकाळी जाऊन दुपारपर्यंत यायचं. त्यानंतर पुन्हा CA गायकवाड सरांकडं करायचं. आणि त्यानंतर योग असा आला की बालाजी एजन्सी बीड येथील अतुल कुलकर्णी यांनी मला एक सुचवलं की गडी येथे एक स्पॉट आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही कोणी प्रॅक्टिसला असेल तर बघा. पण मीच थोडासा त्यावर विचार केला की भवितव्यामध्ये कॉम्पिटिशनची एवढी परिस्थिती राहणार आहे, त्यासाठी आपल्या नॉलेजला जर वाव पाहिजे असेल आणि आपलं नॉलेज लोकांपर्यंत जायचं असेल तर आपणच स्वतः गडी येथे प्रॅक्टिसला जाऊन प्रॅक्टिस सुरू केली तर काय हरकत आहे. आणि तसा विचार करून मी गडी येथे 2007 मध्ये प्रॅक्टिसला आलो. मी जेव्हा प्रॅक्टिसला आलो होतो तेव्हा डॉक्टर लवाडे यांचं क्लिनिक जे होतं जुनं त्यांनी सोडून 8-9 महिने झाले तिथं प्रॅक्टिस सुरू केली. त्याच्यामध्ये छोटीशी रूम होती 10 पत्र्याची खोजी रूम, आणि त्यामध्येच प्रॅक्टिस सुरू केली. याच्यामध्ये जास्त श्रेय जर म्हणलं ते अतुल कुलकर्णी, श्री श्रीवाजी लाटे आणि श्री प्रवीण देवडकर यांचं सहकार्य खूप राहिलं मला इथं आणण्यात. आणि तेव्हापासून आज तागायत जे आहे तर मी आता माजलगाव फाटा इथं माझं स्वतःचं हॉस्पिटल उभारून प्रॅक्टिस करतो. आणि अजूनही कमी दरात कोणाकडे पैसे असू कोणाकडे पैसे नसू जेवढं आपल्याला सहकार्य करता येईल आणि पेशंटच्या बाबतीत आतापर्यंत जी वडिलांनी शिकवून दिली आम्हाला की कर्तव्य करत राहणे फळाची अपेक्षा न करता, यासाठी जेवढं तुम्हाला. आणि माझ्या घरात मी पहिला असल्यामुळं मी याच्यामध्ये ह्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये झोकून देण्याचं कारण काय की आपल्या वडिलाचं गावाचं परिसराचं नाव चांगलं निघावं
ही भगवंताचरणी प्रार्थना करून मी सुरू करत राहतो. 2007 मध्ये गडी येथे येऊन खऱ्या अर्थानं कार्याची कर्माची गुढी तुम्ही उभा केली नाही का? आणि त्याला आज 18 वर्ष पूर्ण होत 18 वर्ष. आहेत. तर या 18 वर्षामध्ये जी तुमची ओळख झाली की गोरगरिबाचे कैवारी, त्यांची सेवा करणारे डॉक्टर, म्हणजे कोणाकडे काही 4 पैसे नसतील तर असू दे नाही का, किंवा आपण त्याची सेवा करायची फक्त, म्हणजे सेवा हे व्रत तुम्ही जे अंगीकारलेलं आहे ते आज तागायत आहे. तर यातनं नेमकं काय मिळालं? कारण बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की काय मिळतं नेमकं. सेवा हा शब्द असा आहे की याच्यामध्ये तुम्ही तन मन धनाने जर केलं तर जे काही आत्मिक समाधान आहे ते तुम्हाला कितीही पैसा खर्च केला तो आणि कितीही पैसा जमवला तो कुठंही भेटणार नाही. तुम्ही कितीही पैसा देऊन एखाद्याला म्हणलं की मला आत्मिक समाधान दे तर कधीच भेटणार नाही. तर सेवा करण्यामध्ये मलाही अजून आज जे आत्मिक समाधान आहे, जे की आम्हाला वडिलांनी कसं मिळवायचं हे शिकून दिले, ते आज तागायत आम्ही पुढं चालू ठेवण्याचा, मीच म्हणून नाही, माझे दोन्ही मोठे भाऊ हाच प्रयत्न करत असतात. आणि त्याबरोबर की यामध्ये पूर्ण सहभाग भाऊ प्लस वहिनी प्लस आमची सौरागिनी, माझी जी मिसेस आहे, तिचंही पूर्ण सहकार्य आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये काही जरी अडचण असली तर पेशंटच्या बाबतीत म्हणा किंवा निवड पेशंटची सेवा म्हणून नाही, अजूनही काही अडचणी असल्या की आपण जिथपर्यंत लोकांच्या कामी येऊन त्यांचे प्रश्न सोडू शकू यासाठी ह्या सर्वांचं मला मदत राहतीच. कुठल्याही व्यवसायामध्ये क्षेत्रामध्ये जी व्यक्ती काम करते त्या व्यक्तीच्या 2 कॅटेगरी असतात, निडी आणि ग्रीडी नाही का. तर तुम्ही निडीमध्ये मोडता नाही का, म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच घ्यावं आणि पुढे जावं नाही का. तर काय सांगाल नेमकं की आजवर जे तुम्ही सेवा केली आहे या सेवेमध्ये सर्वात चांगला काळ म्हणजे सर्वात सेवेचा चांगला काळ म्हणजे तुम्ही कोरोनात केली सेवा, आम्हाला ती ऐकायची. कोरोना काळ हा खूप भयंकर होता सर. त्यामध्ये कोणीही विचार करू शकत नाही. आणि याच्यामध्ये परिस्थिती अशी होती की बरेचसे दवाखाने बंद राहणं, बरेचसे दवाखाना आपल्याला आजार होईल म्हणून त्यामध्ये पेशंटला दूरवरून तपासणं. कोरोना काळामध्ये मी एक फक्त ऑब्झर्वेशन महत्वाचं जे केले की आजारापेक्षाही पेशंटची मानसिक परिस्थिती सांभाळणं. मी कधीही माझा टेबल सोडला नाही. कोरोना काळामध्ये कधीही माझा दवाखाना बंद केला नाही. आज आमच्या घरामध्ये जवळजवळ फॅमिली मोठी 14-15 लोक आहेत. सगळे मिळून विचार केला की बाबा माझ्या लोकांना आजार होईल असं होईल. आपल्याला कोरोना हा आजार व्हायचा असला तर आपण घरात बसलो तरी होईल आणि पेशंट तपासले तरी होईल. तर मी कधीही टेबल न सोडता पेशंटला जवळून तपासणे, पेशंटची व्यवस्थित तपासणी करून त्याला आपल्याकडे ट्रीटमेंट होत असली तर सांगणे किंवा हायर सेंटरला जाऊन तिथं ट्रीटमेंट घेऊन त्याला. आणि मानसिकता हीच मॅक्झिमम पेशंटमध्ये मानसिकता हीच महत्वाची, जेणेकरून बरेचसे पेशंट हे दूरवरून 5 फुटाहून तपासलं, 5 फुटाहून गोळ्या फेकून दिल्या ऐकलं. तर त्यामध्ये आजारापेक्षाही मानसिक याच्यामुळं बरेचसे पेशंट दगावलेले आहेत. बऱ्याच वेळेला आपण जेव्हा खुर्चीत बसतो तेव्हा आपण प्रिन्सिपल होतो नाही का, आणि लोकांना आपण सबऑर्डिनेट समजतो, दुय्यम समजतो. पण तुम्ही तुमच्या या 18 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अगदी लोकांना तुम्ही महत्त्व दिलं आणि लोकांसाठी आपण आहोत हे समजून तुम्ही कार्य केलं आहे. सर, विचारावं वाटतं की आलेले जे पेशंट्स असतात त्यांच्या ज्या काही व्यथा असतात, ज्या काही भावना असतात, ज्या तुमच्याकडे ते व्यक्त करतात, किंवा जेव्हा दुखणं बरं होत तेव्हा ती व्यक्ती परत तुम्हाला भेटायला येते, तर लोकांच्या मनामध्ये नेमकं काय असतं, काय काय ते बोलतात ते सांगा मला, म्हणजे त्यांच्या प्रतिक्रिया. यामध्ये मी परमेश्वराचे आणि सगळ्यांचे यासाठी आभार मानतो की लोकांचा माझ्यावर असलेला जो विश्वास आहे, जेणेकरून मी त्यांना योग्य वेळी योग्य निर्णय देऊ शकतो. बरेचसे पेशंट असे आहेत की बाबा आम्हाला असा असा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही हा योग्य निर्णय दिल्यामुळं आमचं बरंचसं व्यवस्थित झालं. आताच एक खांडवी म्हणून एक गाव आहे, तिथलं उदाहरण आहे, शिंदे म्हणून, त्यांचा नातू आहे. त्यांना प्लेटलेट काउंट डिक्रीज होणं हा प्रकार होता की त्यांनी आता जवळजवळ हेमेटॉलॉजिस्ट वगैरे यांना सर्वांना दाखवलं की ते एवढे भावूक झाले की त्यांना मी माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, मी काही फार मोठा तज्ज्ञ आहे अशातला भाग नाही, पण बुद्धिमत्तेप्रमाणे की बाबा तुम्ही हा प्रयोग हे मेडिसिन घेऊन बघा, जेणेकरून आपण आमच्याकडे जे आमच्या साडूंची मुलगी ती किरण डॉक्टर म्हणून की त्यांना मार्ग हा सुचवला की त्यांचे तुम्ही मेडिसिन वगैरे घ्या, याच्यामध्ये बाकी बाहेर कुठं मेडिसिन उपचार नाही.
तर ते एवढे खुश झाले की त्यांनी आतापर्यंत 3 ते 4 वेळेस फोन केला की डॉक्टर साहेब तुमच्यामुळे मला व्यवस्थित मार्ग भेटला आणि खूप आभारी आहे मी तुमचा, जेणेकरून नाहीतर मी हतबल झालतो. आणि ज्यामुळे तुमच्या मार्गदर्शनामुळे माझं थोडंसं ताणही कमी झाला. माझं मुलाचं म्हणजे नातू म्हणजे आता किती जीवच असतो त्याच्यामध्ये सगळ्यात, की माझं आयुष्य थोडंसं म्हणजे वाढलं म्हणायचं ह्या वयात. नातवाचं चांगलं झालं म्हणजे बऱ्याचदा असं असतं की आयुष्य वाढलं म्हणायचं त्यांचं. आणि यामुळं मी समाधानी. अजून बरेचसे असे उदाहरण आहेत ज्यामुळे. आणि याच्यामध्ये पेशंटनी फॉलोअप दिल्यानंतर आपल्याला पैसा, पाणी, प्रतिष्ठा यापेक्षाही त्यांनी जे काही रिटर्न गिफ्ट दिल्यासारखं आहे म्हणायचं ते, की आत्मिक समाधान वेगळंच असतं. आणि मी त्याला तर धन्यता मानतो की परमेश्वराने थोडीफार बुद्धी जी दिली मला की 4 लोकांसाठी मी वापरू शकतो. आपल्याला जी बुद्धी दिली आहे, जे ज्ञान दिलं आहे, या ज्ञानाचा उपयोग लोकांसाठी आपण केला पाहिजे नाही का, तरच ते खरं आयुष्य आहे आपलं. साहेब नेहमी काय असतं की मी, माझं कुटुंब, माझा पैसा, माझं बॅलन्स नाही का, आणि हा बॅलन्स ठेवून आपण चालतो खरं तर. परंतु आपल्यासारखी माणसं नेहमीच या ठिकाणी बँकेतलं बॅलन्स किती आहे याहीपेक्षा समाजातलं, लोकांमधलं बॅलन्स काय आहे आपलं हे चेक करतात. तर जेव्हा या वैद्यकीय क्षेत्राव्यतिरिक्त एक सामाजिक जेव्हा बाजू येते, खरं तर तुमची ती परंपरा आहे नाही का, तर सामाजिक क्षेत्रामध्ये वडिलांप्रमाणे तुमचं काय नेमके योगदान असतं? सामाजिक बाजूचा विचार केला तर आता आमच्याकडं श्री उंबरखेडचे महाराज आहे, त्यांची तुकामाईची पालखी येते. त्यामध्ये आम्ही दरवर्षीची पालखी असते तिची पूजा अर्चा वगैरे आणि अन्नदान जेवढं होईल तेवढं. गावाकडे आमच्याकडं ग्रामदैवत आहे श्री रामानंद स्वामी संस्थान. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये या महिन्यामध्ये त्याचा 3 दिवस उत्सव असतो, पालखी, सोंग, लळीत. आणि याच्यामध्ये पण आम्ही जेवढं योगदान देत आहे, मग तन मन धन असो की त्यांनी पण इतर सामाजिक क्षेत्रामध्ये जेवढं आम्हाला तुमचं दिंड्या वगैरे येतात त्याच्यामध्ये जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करता येतं. गजानन महाराजांची दिंडी जाते, त्यांचे काही लोक असतात, त्यांना आम्ही इथं राहायला वगैरे व्यवस्था, खाणं पिणं, मुक्कामाची व्यवस्था ते करतो. आणि अजूनही आपल्याच्यानी जिथं जिथं आपल्याला वाव दिसल तिथं तिथं आम्ही प्रयत्न करत राहतो की आपल्याकडून सामाजिक कार्य घडत राहावं. आयुष्य आहे तर प्रवास आहे, आणि या प्रवासामध्ये अनेक व्यक्ती आपल्याला भेटतात. मला आवर्जून विचारायला आवडेल, या प्रवासामध्ये ज्या ज्या व्यक्ती तुम्हाला भेटल्या त्यात सगळ्यात आवडली व्यक्ती कोणती? तसं जर प्राधान्य द्यायचं झालं तर बऱ्याचदा माझी आवडती व्यक्ती म्हणजे पहिले माझे वडीलच आहेत. तुम्हाला सांगतो काय, याच्यामध्ये कोणीही म्हणणार पण मी पण यासाठी म्हणतो की समाजामध्ये कसं राहायचं आणि समाजामध्ये आपलं कर्तव्य करत राहून भगवंत आपल्याला कसं आपल्या पदरी पाडत राहतो बाकीच्या गोष्टी, की कुठल्याही परिस्थितीचा विचार न करता यामध्ये पहिलं स्थान जर म्हणलं तर मग माझे वडीलच आहेत. आणि याच्यामध्ये बाकी मग बंधू आणि दोन्ही बंधू याच्यामध्ये. वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून 18 वर्षापासून लोकांची आपण सेवा करतायत, परंतु ज्या माऊलीने जन्म दिला म्हणजे भाऊ यांची आणखी सेवा आपल्याला करता आली नाही नाही का. तर मला असं वाटतं की पुढच्या जन्मी निश्चितपणे तुमचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होईल. सर विचार असं वाटतं की काही लोकांचे टार्गेट असतात नाही का, मला हे करायचे किंवा मला अमुक करायचे गोष्टी, तसं तुमचं नेमकं टार्गेट काय पुढं, म्हणजे आणखी काय करायला आवडेल तुम्हाला? सर टार्गेट वगैरे मी आयुष्यात कधीच ठरवलं नाही आणि टार्गेट या शब्दाचा विचार कधी केला नाही. का की भगवंतानी प्रत्येक माणूस जो घडवलेला असतो तो काही ना काही कर्तव्य पार पाडण्यासाठी केलेला असतो. आता जो तो आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे कर्तव्य करायचं का टार्गेट करायचं ते त्याच्यावर आहे. पण मी कधीही टार्गेटचा कुठल्याही विचार केला नाही. भगवंतानी मला, माझ्या घरात कोणी नाही, मी विचार केला की चला बा आपल्याला सेवारूपी हे कर्तव्य लावून दिले, आपण आपल्याच्यानी आपल्या गावचं वडिलांचं नाव निघावं, याच्यामध्ये जेवढं करता येईल तेवढं पैसे पाण्याचा न विचार करता करत राहिलो. आणि टार्गेट जर म्हणलं तर अजूनही आता माझा मुलगा जो आहे तो MBBS सेकंड इयरला आहे रशियामध्ये, तो आल्यानंतर हीच आज तागायत मी 18 वर्ष जशी रुग्णसेवा करत आलो तशीच मुलांनीही येऊन पुढे चालून या वास्तूमध्ये अशीच अविरत सेवा करत राहावी एवढीच इच्छा आहे. भगवंत रूपी ज्या माऊलीने अवतार घेतला ती म्हणजे सुमंतराव मुळे गोंदीकर महाराज, आणि त्यांच्या पोटी या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी जन्म घेतला.
आयुष्यभर असं म्हणतात की आईवडिलांनी नेमकं काय द्यावं, तर मला असं वाटतं की चांगले संस्कार द्यावेत, नाही का. अनेक वेळेला आईला वडिलांना वाटतं की लेकराला चांगलं मोठं घर बांधून द्यावं, जमीन जुमला गाडी घोडी या गोष्टी घ्याव्यात. पण मला असं वाटतं की आईवडिलांनी याहीपेक्षा जर लेकरांना काय द्यायचं असेल तर चांगले संस्कार द्यावेत, चांगलं शिक्षण द्यावं, चांगले विचार द्यावेत की जेणेकरून तो एक चांगला नागरिक बनेल. भाऊंनी या ठिकाणी काय दिलं असेल तर या सगळ्या गोष्टी दिल्या आणि ही दिलेली शिदोरी एवढी मोठी आहे की त्याच शिदोरीवर हे सगळं आयुष्य सुरू आहे. निश्चितपणे गडी येथील वैद्यकीय क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व सन्माननीय डॉक्टर शशिकांत मुळे गोंदीकर यांची घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. न्यूज वन महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.